ऐन उन्हाळ्यामध्येच म्हणजे अगदी मे महिना संपता संपता मान्सून दाखल झाला। त्यापूर्वी साधारणपणे आठवडाभर मान्सूनपूर्व पावसानं कोकणाला चांगलं झोडपून काढलं आणि दरम्यान सध्या कोकणातल्या वातावरणात अगदी काहीसे बदल जाणवू लागलेले आहेत। कारण की आत्ताच्या घडीला म्हणजे कोकणात जर आपण बघायला गेलं तर आंबा, काजू, फणस खाण्याकडे कोकणी माणसाचा इथल्या चाकरमान्यांचा कल असायचा। पण मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत। आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर शेतीमध्ये हे पाणी दिसतंय, नदी नाले ओढे प्रवाहित झालेले आहेत आणि जी डोंगरदऱ्यांमध्ये किंवा डोंगरदऱ्यांच्या कुशीमध्ये गावं वसलेली आहेत तिथं आता पक्ष्यांचा किलबिलाट जाणवू लागलेला आहे आणि शेतीच्या कामांकडे किंवा त्याची लगबग जी आहे ते आता हळूहळू होताना आपल्याला दिसून येत आहे। मुख्य गोष्ट म्हणजे हळूहळू आता इथं हिरवी चादर देखील चढण्याची जी प्रोसेस आहे तिला सुरुवात झालेली आहे। कारण की आता काही दिवसांमध्ये हे जे डोंगर आहेत, हा जो परिसर आहे तो पूर्णपणे हिरवागार झालेला दिसून येईल आणि आत्ताच्या घडीला जणू धुक्यांची दाट चादरच आपल्याला पसरल्याचा भास इथं होतोय। कारण की धुकं सध्याच्या घडीला दाट आहे। आत्ता जर आपण बघितलं तर कोकणात एकंदरीत पावसाची रिमझिम बरसात आपल्याला पाहायला मिळते। पाऊस काही वेळेला जोरदार बरसतो, मुसळधार बरसतो आणि त्यानंतर विश्रांती घेतोय असं चित्र सध्याच्या घडीला कोकणात दिसून येतंय। पण डोंगर दऱ्यांमध्ये सध्या धबधबे प्रवाहित झालेले आहेत, नद्या नाले ओढे भरून वाहत आहेत आणि त्यामुळे एक वेगळं चित्र अगदी मे महिन्याच्या शेवटाला आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।